ह्या सेलमध्ये जर का तुम्ही नवीन फोन ईएमआय किंवा कुठलीही गोष्ट ईएमआय वरती घेतली असेल किंवा घेणार असाल ईएमआय वरती, तर हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. जर का तुमचा एकही ईएमआय मिस झाला तर रिमोटली ते लॉक करायचे. माहितीये कसं? जे ऍप त्यांनी इन्स्टॉल केलं होतं ना, त्याला सगळे परमिशन द्यायचे. रिमोटली ते एक जरी तुमचा ईएमआय मिस झाला तरी ते रिमोटली लॉक करायचे. आता ईएमआय वरती फोन घेताना ज्यांच्याकडनं घेताय त्यांनी तुमची कन्सेंट घेतलीच पाहिजे. हे कंपल्सरी झालेलं आहे. तेवढंच नाही, आरबीआयने हे सांगितलंय, पर्सनल गोष्टी ज्या असतात त्यांचे डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन किंवा त्यांची गॅलरी, फोटोज, मेसेजेस हे काहीही तुम्ही ऍक्सेस करायचं नाही. त्यामुळं जर का तुम्ही ईएमआय वरती घेत असाल तर 2-3 फार महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर सगळे टर्म्स आणि कंडिशन्स जे ते वाचा व्यवस्थित. क्लिअर डिस्क्लोजर त्यांच्याकडनं घ्या, म्हणजे की काय करणार आहे, ईएमआय मिस झालं तर काय होणार आहे. आणि सगळ्यात मोठं दुर्लक्ष तुम्ही जे करता ते करू नका, म्हणजे ईएमआय मिस करणं. मला एक विचारायचं तुम्हाला, तुम्ही कधी ईएमआय वरती फोन घेतला आणि कधी असं झालंय का तुमच्यावर की लॉक झालाय तुमचा फोन? खाली कमेंट्स मध्ये सांगा. आय रिअली वॉन्ट टू नो दॅट. आणि हो, फॉरवर्ड करा हा व्हिडिओ त्या मित्रांना जे ईएमआय वरती सारखे डिव्हाइसेस घेत असतात आणि मिस झाल्यानंतर ते सुद्धा लॉक होतात, त्यांचा फोन सुद्धा लॉक होतो.